पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड भाग 3. संपत्तीच्या फायली विचार भावनांकडे घेऊन जातात, भावना कार्याकडे घेऊन जातात आणि कार्य आपल्याला कर्माचे फळ देते. सगळं काही तुमच्या विचारांपासून सुरू होते आणि विचार तुमच्या मेंदूत निर्माण होतात. आपला मेंदू आपल्या जीवनाचा आधार असूनही हे शक्तिशाली उपकरण कसे काम करते याची अजिबात कल्पना आपल्यापैकी बहुतेकांना नसते. हे जरा आश्चर्यच आहे, नाही का? तेव्हा आपला मेंदू कसा काम करतो ते आपण आता बघूया. अलंकारिक भाषेत सांगायचं तर आपला मेंदू एखाद्या मोठ्या फाईल कॅबिनेट सारखा आहे. असं कपाट जे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरात असतं. कपाटात येणाऱ्या सगळ्या माहितीवर ते एक लेबल लावते आणि त्याची एक फाईल बनवून कपाटात ठेवून देते. तुमच्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी ती फाईल हवी तेव्हा काढता यावी म्हणून ही सोय असते. जरा लक्ष द्या, मी जीवन संपन्न करण्यासाठी असे नाही म्हटलं, जीवन टिकवून ठेवण्यासाठी असं म्हटलं आहे. कोणत्या परिस्थितीत काय करायचं, कशी प्रतिक्रिया द्यायची ते ठरवण्यासाठी तुम्ही मेंदूतल्या फायलीचा उपयोग करता. समजा तुम्हाला एखादी पैसे कमवण्याची संधी मिळाली असेल तर तुम्ही आपोआपच पैसा नावाची फाईल काढून वाचता आणि काय करायचं याचा निर्णय घेता. तुमच्या पैशाच्या फायलीमध्ये जे असेल त्याप्रमाणेच तुम्ही विचार करता. फायलीमध्ये जेवढी माहिती असेल तेवढाच विचार तुम्ही करू शकता, कारण तुमच्या मनात या गटात एवढंच असतं. त्यावेळेस तुमच्या मते तर्कानं, समंजसपणानं आणि जे उचित असेल त्या आधारावर तुम्ही निर्णय घेता. तुमच्या दृष्टीनं तो निर्णय बरोबर असतो, पण अडचण अशी आहे की तुमचा निर्णय बरोबर असेल पण यशस्वी होईलच असं काही सांगता येत नाही. तुम्हाला जो निर्णय अगदी योग्य वाटत असेल तोच तुम्हाला सतत नुकसानदेय असू शकतो. समजा माझी बायको शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी गेली आहे. अंदाज करणं काही फार अवघड नाही. ती एक हिरवी पर्स बघते, त्यावर 25% सूट आहे. मग ही पर्स घेऊ की नको असा ती विचार करते. ती लगेच आपल्या मेंदूतल्या फायली तपासते. एका क्षणात फाईल सांगते, तू मागच्या आठवड्यात हिरवे बूट विकत घेतले होतेस, त्याला मॅचिंग अशीच ही पर्स आहे आणि शिवाय आकारही तुला हवा तसाच आहे. घेऊन टाक. ती लगेच पैसे द्यायला काउंटरकडे धावते. सुंदर पर्स मिळाल्याबद्दल तिला आनंद होत असतो आणि 25% सूट मिळाली म्हणून समाधानही वाटत असते. ही खरेदी तिच्या दृष्टीने फायद्याची ठरली आहे. तिला ही पर्स हवी, तिला त्या पर्सची आवश्यकता आहे याची पण तिला खात्री आहे आणि शिवाय सौदाही चांगला झाला आहे. पण तिच्या मनात एकदाही असा विचार आला नाही की पर्स खरंच सुंदर आहे, सूटमध्ये मिळते हे खरं आहे, पण माझ्यावर सध्या $3000 कर्ज आहे, तेव्हा संयम पाळायला हवा. तिच्या डोक्यात असा विचार नाही आला. याचं कारण असं की तिच्या मेंदूमधल्या फाईलमध्ये अशा विषयाची नोंदच नव्हती. जेव्हा कर्ज असेल तेव्हा आणखी खरेदी करू नका हे वाक्य तिच्या मेंदूच्या कॉम्प्युटरमध्ये कधी ठरवलंच गेलं नाही. त्यामुळे खरं सांगायचं तर तिच्या खरेदीला दुसरा पर्यायच नव्हता. सांगायचा मुद्दा लक्षात आला का? तुमच्या मेंदूच्या फायली आर्थिक यशाच्या समर्थक नसतील तर तुम्ही सुद्धा असाच निर्णय घ्याल. असा निर्णय स्वाभाविकपणे सहज आणि शहाणपणाचा आहे असं तुम्हाला वाटेल, पण तुम्हाला त्यात आर्थिक यश मिळणार नाही किंवा फार तर दुय्यम यश मिळेल. याउलट तुमच्या फायली आर्थिक यशाच्या समर्थक असतील तर यश मिळेल असेच निर्णय तुम्ही सहज आणि स्वाभाविकपणे घ्याल. यासाठी तुम्हाला फार विचार करण्याची गरज भासणार नाही. विचार करण्याची स्वाभाविक पद्धतच यश देणारी असेल. डोनाल्ड ट्रम्पसारखी. कसाही विचार केला तरी त्यांना पैसा मिळतोच.
पैशाचा विषय चालला आहे तर तुम्हाला खरंच श्रीमंत माणसांसारखा विचार आपोआपच करता आला तर असं विचारल्यावर तुम्ही अर्थातच हो असंच म्हणणार. तर तुम्ही असं करू शकता. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की परिवर्तनाचं पहिलं पाऊल आहे जागरूकता. श्रीमंत माणसांसारखा विचार करण्याचं पहिलं पाऊल आहे श्रीमंत माणसं कसा विचार करतात हे जाणून घेणं. श्रीमंत माणसे गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांपेक्षा खूप वेगळा विचार करतात. ते पैसा, संपत्ती, स्वतःविषयी, इतरांविषयी आणि जीवनाच्या प्रत्येक भागाविषयी वेगळा विचार करतात. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आपण त्याच फरकाबद्दल सांगणार आहोत आणि तुमच्या नव्या सवयींचा एक भाग म्हणून तुमच्या मेंदूमध्ये धनाच्या 17 पर्यायी फायली नोंदवणार आहोत. नव्या फायली आल्या की नवे पर्यायसुद्धा आले. त्यामुळे तुम्ही जर कधी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसारखा विचार करू लागलात तर लगेच स्वतःला पकडू शकाल आणि श्रीमंत माणसे कसा विचार करतात या दिशेने स्वतःला वळवू शकाल. लक्षात ठेवा, बाधक विचारांऐवजी सुख आणि यश वाढवण्याच्या पद्धतीचा विचार करण्याची निवड करू शकता. काही गोष्टी मी आधी स्पष्ट करून सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे गरीब लोकांचा अपमान करण्याची किंवा त्यांना तुच्छ लेखण्याची किंवा त्यांच्या परिस्थितीविषयी संवेदनशीलता दाखवण्याची माझी मुळीच इच्छा नाही. श्रीमंत माणसं गरीब माणसांपेक्षा चांगले असतात असंही मला म्हणायचं नाही. ते केवळ जास्त श्रीमंत असतात एवढंच. मला फक्त माझं म्हणणं तुमच्यासमोर मांडायचं आहे. म्हणून श्रीमंत आणि गरीब यांच्यामधलं अंतर शक्य तितकं जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट, मी श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीय माणसांविषयी बोलतो तेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पैशांविषयी किंवा त्यांचं समाजातलं महत्त्व यांच्याविषयी बोलत नाही, तर ते कसा वेगळा विचार करतात या त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलतो आहे. तिसरी गोष्ट, मला माहीत आहे का सगळी श्रीमंत आणि सगळी गरीब माणसं मी सांगतो त्याप्रमाणे नसतात. पुन्हा लक्षात घ्या, मी सांगितलेल्या सिद्धांताचा मर्म तुम्ही समजून घ्या आणि मग ते अंमलात आणा, हा माझा उद्देश आहे. चौथी गोष्ट, प्रत्येक वेळेस मध्यमवर्गीय माणसाबद्दल मी बोलणार नाही, कारण त्यांच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब दोन्ही मानसिकतेचे मिश्रण असतं. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कोणत्या पातळीवर आहात याची तुम्हाला आठवण करून देण्याचा माझा उद्देश आहे. तुम्हाला जर जास्त पैसा कमवायचा असेल तर श्रीमंत माणसांसारखाच विचार करणं आवश्यक आहे. पाचवी गोष्ट, माझे सिद्धांत विचार करण्याच्या पद्धतीपेक्षा सवयी आणि कामासंबंधी जास्त आहेत असं वाटण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, आपलं कार्य आपल्या भावनांमधून निर्माण होतं आणि भावना विचारांपासून निर्माण होतात. म्हणजेच श्रीमंत माणसांच्या प्रत्येक कार्याच्या पाठीमागे त्यांची श्रीमंत विचारशैली असते. आणि शेवटी मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जे पर्याय बरोबर वाटतात ते सोडायला तुम्ही तयार राहा. याचा अर्थ तुम्ही तुमच्या हिशोबानं काम करायचं सोडून द्या का? कारण आत्तापर्यंत तुमच्या मार्गानंच चालत इथंपर्यंत आला आहात आणि तुम्ही त्याच परिस्थितीत राहणार असाल तर पुढेही त्याच मार्गानं जा. काही हरकत नाही, पण आत्ता सध्या तुम्ही श्रीमंत नाही ही गोष्ट सत्य आहे. म्हणून आता जरा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. असा विचार जो खरोखरच श्रीमंत माणसांनी सांगितला आहे आणि ज्या मार्गानं जाऊन अनेक जण श्रीमंत झाले आहेत. यापुढे तुमची मर्जी. तुम्ही ज्या संकल्पना शिकणार आहात त्या अगदी सोप्या असल्या तरी सखोल आहेत.
त्या वास्तविक जगातल्या वास्तविक माणसांच्या जीवनात वास्तविक बदल घडवून आणतील. हे मला कसं माहीत? संपत्तीच्या प्रत्येक फायलीमुळे आम्हाला कसा फायदा झाला, त्यांच्या जीवनाचा कायाकल्प कसा झाला, हे सांगणारे हजारो ईमेल आणि पत्रे आम्हाला येतात. तुम्ही सुद्धा या संकल्पना शिकलात आणि अंमलात आणल्या तर तुमच्या जीवनाचा सुद्धा कायापालट होईल. प्रत्येक भागाच्या शेवटी एक ब्रीदवाक्य आणि कृती सांगितली आहे, ती तुमच्या शरीरात नांगरासारखी रुतून बसेल. या दौलतीच्या फायली आत्मसात करण्यासाठी तुम्हाला काही कृतीही कराव्या लागतील. त्या कोणत्या आहेत हे आम्ही सांगणार आहोत. यातली प्रत्येक फाईल तुम्ही लवकरात लवकर आत्मसात करून घ्या, कारण हे ज्ञान शरीर आणि मनाच्या प्रत्येक भागात शिरून तुमच्यामध्ये शाश्वत परिवर्तन घडवून आणणार आहे. आपण सवयींचे गुलाम आहोत असा बऱ्याच जणांचा समज असतो, पण सवयी दोन प्रकारच्या असतात हे बऱ्याच जणांना माहीतही नसतं. एक करण्याच्या सवयी आणि दुसऱ्या न करण्याच्या सवयी. आत्ता सध्या तुम्ही जे काम करीत नाही याचा अर्थ तुम्हाला न करण्याची सवय लागली आहे. ती सवय जर घालवायची असेल आणि करण्याची सवय लावून घ्यायची असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे काम करणे. नुसतं वाचण्याने तुम्हाला मदत होईल, पण वाचल्यानंतर कृतीवर भर द्याल तेव्हा ती दुनियाच वेगळी असेल. तुम्हाला जर खरंच यश हवं असेल तर ते सिद्ध करून दाखवा असं आणि आम्ही सांगतो तसं करा. तुम्हाला जर संपत्ती निर्माण करायची असेल तर तुमच्या जीवनाचं आणि विशेषतः तुमच्या आर्थिक जीवनाचं स्टेअरिंग व्हील तुमच्या हातात असायला हवं. तुम्हाला जर असं वाटत नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा असा उपजत विचार असावा की तुमच्या जीवनावर तुमचं नियंत्रण नाही आणि त्यामुळेच तुमच्या आर्थिक यशावरही तुमचं खूप कमी नियंत्रण आहे किंवा नियंत्रण नाही. श्रीमंत लोकांचा दृष्टिकोन असा नसतो. तुमच्या हे लक्षात आलंय का की गरीब माणसं जास्त करून लॉटरीची तिकिटे विकत घेतात, त्यातच जास्त पैसा वाया घालवतात. आपल्या तिकिटाचा नंबर लागेल आणि आपण श्रीमंत होऊ, एवढा एकच श्रीमंत होण्याचा उपाय आहे असं त्यांना वाटतं. लॉटरीच्या निकालाची ते उत्सुकतेने वाट बघत असतात. लॉटरी आपल्याला लागावी असं सगळ्यांनाच वाटतं. श्रीमंत माणसं पण कधी कधी लॉटरी खेळतात, पण ते लॉटरीवर आपला निम्मा पैसा वाया घालवत नाहीत. आणि दुसरं म्हणजे लॉटरीवर श्रीमंत होणे ही प्रामुख्याने महत्त्वाकांक्षा नसते. धन आणि यश मिळवायचं असेल तर त्यावर तुमचा विश्वास असायला हवा की यश तुम्हालाच निर्माण करावं लागतं. स्वतःला तुम्ही कमी लेखता म्हणूनच तुम्हाला यश मिळत नाही आणि त्यानं यशाबाबत व पैशांबाबत कधी संघर्षही तुम्हीच निर्माण करता. कळत किंवा न कळत त्याला तुम्हीच जबाबदार आहात. गरीब माणसं जीवनात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी अंगावर घेण्याऐवजी आम्ही बळी पडलो अशी भूमिका घेतात. बळी पडलेला माणूस नेहमीच गरीब विचारातच असतो. हेतूच्या नियमानुसार अशा माणसांना तेच फळ मिळतं जे नेहमी बिचारेच राहतात. लक्षात घ्या की मी म्हणतो की बळी पडल्याची भूमिका घेतात. मी ते बळी पडले आहेत असं नाही म्हटलं. लक्षात घ्या मी म्हणतो की ते बळी पडल्याची भूमिका घेतात. मी ते बळी पडले आहेत असं म्हटलं नाही. कुणी बळी पडत असेल असं मला वाटत नाही. लोक तशी भूमिका वठवतात त्यामुळे त्यांचा फायदा होतो असं त्यांना वाटतं. या विषयावर आपण नंतर बोलू. तर लोक बळी पडल्याची भूमिका करत आहेत असं तुम्हाला कसं समजतं याचे
3 स्पष्ट संकेत आहेत. या विषयावर बोलण्याआधी मी हे स्पष्ट सांगतो की हे पुस्तक वाचण्याचा या विषयाशी काहीही संबंध नाही. पण कदाचित फक्त अशी माणसं तुम्ही अगदी जवळून बघितली असतील. ते काही का असेना तुम्ही हा भाग लक्षपूर्वक वाचा एवढंच मी म्हणेल. Like, share, and subscribe. Thanks for watch.